श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 15 सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत पितृपक्षातील नवमी तिथी। पितृपक्षातील 15 दिवस हे पितरांना समर्पित असतात आणि पितृपक्षात येणारी नवमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नवमी तिथी ही अविधवा नवमी किंवा मातृनवमी या नावाने ओळखली जाते। या दिवशी कुटुंबातील अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचे पती हयात असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता किंवा ज्यांच्या मृत्यूची नेमकी तारीख माहीत नाही। या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्याचे मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते। पितृपक्षातील या तिथीला केलेल्या श्राद्धाला अविधवा नवमी श्राद्ध असे म्हणतात। पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषातून मुक्ती मिळते। धार्मिक मान्यतेनुसार अविधवा नवमीला पारणव विधीने श्राद्ध करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे मृत आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळत असतो। धार्मिक दृष्टीने पितृपक्षातील नवमी तिथी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवार नवमी तिथीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा। पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील। 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे। उद्या पितृपक्षातील नवमी तिथी आहे, तर या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो, दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 5:30 वाजल्यानंतरनं रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता। पितृपक्षातील नवमी श्राद्धाच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात। जेव्हा आपण या दिवशी काही उपाय करत असतो तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते। घरातील ज्या महिला असतात तर त्यांना सासरचा आणि माहेरकडचा असा दोन्हीही पितृदोष जो आहे तर तो लागत असतो। यामुळे महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी, अडथळे जे आहे तर ते येत असतात। जर तुमच्याही घरामध्ये सतत आर्थिक नुकसान होत असेल, जिथे तुम्ही 1 रुपया कमावता परंतु तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, म्हणजेच कमाईपेक्षा जास्त तुमचा खर्च होत असेल, तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसा आला तरी तो टिकत नाही, काही ना काही कारणाने तुमच्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येत असतील किंवा कुटुंबात सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील, कलह होत असतील किंवा कुटुंबामध्ये आरोग्यासंबंधित काही समस्या असतील, दीर्घकाळ घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असणे किंवा एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडणं, असं घरामध्ये जर सतत होत असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमच्या घरातील मुलं आहेत जी सतत हट्टीपणा, चिडचिडेपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट तुमची ऐकत नसेल, तर नक्कीच आपल्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर तो असू शकतो। जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक समस्या, अडचणी, अडथळे येत असतात आणि जर आपण पितृपक्षामध्ये विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते। व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे।
आणि त्यामुळे उद्या पितृपक्षातील नवमी तिथीला प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्रीने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। स्त्रियांना मासिक धर्म असेल, काही अडचण असेल तर अशा वेळी घरातील पुरुषांनी केला तरीही चालेल, परंतु स्त्रियांनीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर 1 लोटा जल घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे जल जे आहे तर ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना समर्पित करायचं आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करून पितरांना हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीची नवमी तिथी जर असेल तर ती सुद्धा तुम्हाला विधिवतपणे पार पाडायची आहे। पितरांसाठी जो नैवेद्य बनवला जातो तो नैवेद्य बनवायचा आहे। तसेच या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक सुवासिन स्त्री जी आहे तर ती जेवू घालायची आहे, कारण नवमी तिथीला सुवासिनी स्त्रियांना भोजन दिले जाते, म्हणून तुम्हाला एक सुवासिन स्त्री तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिला बोलावून तुम्हाला तिला जेवण द्यायचं आहे, तिला जेवू घालायचं आहे। आणि ते जर शक्य झालं नाही तर मग एक ताट तुम्हाला साईडला काढून ठेवायचं आहे आणि ते ताट जे आहे तर ते तुम्हाला गाईला द्यायचं आहे। म्हणजे ताटामध्ये जे पदार्थ आहेत तर ते सर्व तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत। यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कटोरीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत। प्लेट असेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा हे तांदूळ घेऊ शकता, फक्त प्लास्टिकचं भांडं वापरायचं नाही। स्टीलची एखादी प्लेट घ्यायची आहे, ती संपूर्ण प्लेट भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 21 दुर्वांच्या 7 जुड्या तयार करायच्या आहेत। प्रत्येक जुडीमध्ये 21 दुर्वा असेल अशा तुम्हाला 21 दुर्वांच्या 7 जुड्या तयार करायच्या आहेत। यानंतर तुम्हाला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता किंवा तुमच्या घरामध्ये पूजेसाठी तुम्ही जे तेल वापरता तर ते तेल तुम्ही घालू शकता। यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळाचा आसन देऊन त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो पिण्याचा माठ आहे तर त्या माठाजवळ लावायचा आहे। हंड असेल तर हंड्यापाशी लावायचा आहे आणि शक्यतो जो मातीचा माठ असतो तो जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो भरून घ्या आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यानंतरनं ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतले आहेत तर त्या तांदळावरती तुम्हाला या 21 दुर्वांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ही प्लेटसुद्धा तुम्हाला जिथे तुम्ही हा दिवा लावला आहे तर तिथे शेजारी तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत। दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये नवमी श्राद्ध जर एखाद्या स्त्रीचं करत असेल तर त्यांचं नामस्मरण करायचं आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यांची क्षमा याचना करायची आहेत, त्यांना सांगायचं आहे आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा। तुमच्या कृपेने आमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊ द्या। आम्ही अशीच तुमची नेहमी सेवा करत राहू, आठवण काढत राहू, असे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। आणि हा दिवा तुम्ही उद्या संध्याकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे। तेल संपलं तर पुन्हा दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता। तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला उद्या पितरांसाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्येच जिथे पिण्याचा माठ आहे, हंडा आहे, फिल्टर आहेत तर तिथे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा त्यांना लावायचा आहे। जर उद्या नवमी तिथीला हा दिवा आपण जर आपल्या पितरांसाठी लावला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अंधार जो आहे तर तो दूर होतो आणि पितरांच्या कृपेने जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते। दुसऱ्या दिवशी हा दिवा, या दिव्याखालचे तांदूळ तसेच प्लेटमध्ये असणाऱ्या दुर्वा, तांदूळ हे तुम्हाला सर्व काही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे। पिंपळ वृक्ष असेल, वटवृक्ष असेल किंवा बेलाचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली तुम्हाला नेऊन टाकायचं आहे। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ते सर्व काही जे आहे तर ते खाऊन तृप्त होतात आणि यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो।
ते धान्य जे आहे तर ते चुकूनही आपल्याला पुन्हा घरामध्ये वापरायचं नाही, ते पितरांना समर्पित होत असतं, त्यामुळे ते त्यांनाच अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या पितृपक्षातील नवमी तिथीला करायचा आहे। शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।